जालना शहर बनले पिस्तुलीचे अड्डे। दुकानात घुसून पिस्तूलचा दात दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न, दुकानदाराने शिपातीने हाणून पाडला। जालना येथील सूरज डेली नीड्स व कोल्ड ड्रिंक सेंटर उडपी टांगा स्टँड चौकात दिनांक 26 मे 2024 रोजी 9:40 दुकान चालक सूरज लक्ष्मण भुरेवाल व लहान भाऊ लक्ष्मण घासीराम भुरेवाल दोघेही दुकानात होते। तेव्हा दोन जणांनी दुकानातून कोल्ड ड्रिंक व पाण्याची बाटली घेतली। त्याचे पैसे फेकून देत असल्याने त्यात पैसे फेकून देऊ नकोस असे सांगितले असता ते दोघे शिवीगाळ करून निघून गेले। नंतर ते दोघे आले। शहीद शेख सलीम याने दुकानात येऊन गोळी मारून जीव घेण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल काढून चालविण्यास प्रयत्न केला असता त्याच्या जोरात विरोध केल्याने ते दोघे पळून गेले। सदर घटनेची माहिती तक्रारदाराने विनोद यादव मामा यांना दिली। तेव्हा दोघे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आले। जय कन्हैयालाल भंडारकर व दुसरा शहीद शेख सलीम हे दोघे राहणार मोदीखाना जालना यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे। टायगरने गजानन तौरचा गोळ्या घालून खात्मा केला होता। तेव्हापासून गुन्हेगारांनी डोळे वर काढले आहे। जालना शहर पिस्तूल विक्री करण्याचे माहेरघर झाले आहे। आता कोण केव्हा कोणत्या कारणाने पिस्तूल मधून गोळ्या झाडेल हे सांगणे कठीण झाले आहे। पोलिसांची गुन्हेगारींवर वर्चस्व प्रस्थापित करायची गरज आहे। कायद्याला धाक राहिलेला नाही, मात्र गुन्हेगार हे बहुतेक अल्पवयीन असतात, त्यामुळे सक्षमपणे कारवाई करता येत नाही। याचा फायदा गुन्हेगार घेत आहे। तर नवीन अपडेटमध्ये सुप्रीम कोर्टाने एका याचिकेत असे म्हटले आहे की 16 वर्षाचा गुन्हेगार असेल तर तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा यात वारंवार करत असेल तर त्याला 18 वर्षावरील गुन्हेगाराला जी सजा दिली जाते तीच बाल गुन्हेगारास मिळेल।